नमस्कार मंडळी, मी प्रिया. प्लीज चॅनलचं स्वागत आहे आणि तुम्ही ग्राइंडरच्या व्हिडिओ इतका छान पैकी प्रतिसाद दिलेला आहे ते बघून मला खरंच एक पुन्हा व्हिडिओ करावासा वाटलेला आहे. आणि संध्याकाळची वेळ आहे, वातावरण बघू शकतो, खूप छान असं शांत वातावरण आहे. आणि आता सांगायचं म्हणजे की पहिल्यांदा ग्राइंडर आपल्या घरी आल्यानंतर आपण पहिल्यांदा वापरतो कसा, तर हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की ग्राइंडर सुरुवातीला वापरायचा कसा. तर काय करायचं, जे तांदूळ आहेत आपले ते तांदूळ बारीक करायचे आणि ते तांदूळ टाकून कचऱ्यामध्ये टाकून द्यायचे. ते अजिबात खायचे नाही, कारण जर दगडाची जी बर असते ना ती निघून जाईल यासाठी पहिले तांदूळ जे बारीक करते ते टाकून द्यायचे. आणि आता हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय, म्हणजे मी जो व्हिडिओ ग्राइंडरचा टाकला होता त्यामध्ये मी काय काय बनवते. पहिल्यांदा मी इडलीचं पीठ दाखवलं, डोसेचं पीठ दाखवलं, तुम्हाला उत्तप्पा वगैरे भरपूर सारे अशी मेंदू वडा असेल याची पीठं दाखवली, सोबत तुम्हाला चटण्यासुद्धा मी त्यांना दाखवलेल्या आहेत. आणि माझं ऑल इन वन ग्राइंडर असल्यामुळे आणि मी लिस्टच तयार केलेली आहे की मी काय काय बनवलं यामध्ये मी तुम्हाला दाखवते. बघा इथे बघा. आणि डाळीचे वडे, आता बघा डाळीच्या वड्यामध्ये मेंदू वडे येणार, हरभऱ्याच्या डाळीचे वडे येणार, मुगाच्या डाळीचे वडे येतील, त्यामध्ये मिक्स डाळीचे वडे, चवाळीचे वडे, असे विविध प्रकारचे वडे तयार केलेले आहेत. मी तुम्हाला तेही पण दाखवलेलं आहे. आणि प्युरीमध्ये बघा पालकाची प्युरी आपण बघितली, टोमॅटोची प्युरी बघितली आणि मस्त असे मिक्स ज्या प्युरी आपण करतो, फ्रूट्स प्युरी असेल ते पण आपण मी व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केलेलाच आहे. आणि सोबत आहे तर चटण्यामध्ये मेन म्हणजे आपला महाराष्ट्रीयन खरडा तर अतिशय अप्रतिम ग्राइंडरमध्ये झालेला आहे. त्यासोबत बघा पिझ्झा सॉस असेल किंवा केचप्स असतील किंवा टोमॅटो सॉस असेल असे, किंवा चिली सॉस असेल, रेड चिली सॉस असेल, भरपूर टाईपचे जे सॉसेस आहेत ते पण मी ग्राइंडरमध्ये बारीक केलेलेच आहेत. आणि आपण चटणी पण बघितली, चटणीमध्ये शेंगदाणे चटणी मी केलेली आहे, खोबरे चटणी झालेली आहे, डोसा इडलीची लाल चटणी असेल किंवा पिवळी चटणी असेल त्या पण चटण्या बघितल्या आहेत. सोबत हिरवी चटणी म्हणजे कोथिंबीर चटणी आपण बघितलेलं आहे. कोथिंबीर वड्याचं बॅटर जे आहे ते सुद्धा आपण ग्राइंडरमध्ये केलेलं आहे. जसं की आळूवडी, मी काय केलं तर डाळ भिजवून आळूवडीचे पण बॅटर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाज्या सुद्धा बारीक केलेल्या मी दाखवल्या, म्हणजे समजा आपण पावभाजी बनवत असेल तर थोडी भाजी आपण ग्राइंडरमध्ये पण बारीक करून बघितलेली आहे. आणि थोडंसं आपण कुर्मा जर केलं तेव्हा पण भाजी मी ग्राइंडरमध्ये बारीक केलेल्या आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे ग्रेव्हीसुद्धा आपल्या ग्राइंडरमध्ये खूप छान पद्धतीनं बारीक केलेली आहे. आणि माझा 3 in 1 ग्राइंडर असल्यामुळे त्यामध्ये कणिक मळायचा हा स्पेशल सेपरेट पार्ट आहे. पण त्याआधीच मेन ग्राइंडरवर आपण पुरणसुद्धा बघितलेलं आहे. पुरणाच्या पोळीची कणकेपासून ते पुरण कसं बनवायचं हे पण आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि भरपूर सारे टाईपचे पण कणिक किंवा पराठ्याचे केक, भरपूर टाईपचे म्हणजे पराठ्याचे जे पीठ आहेत ते पण ते आपण ग्राइंडरमध्ये मळण्यासाठी बघितलेलं आहे. रोटीचं असेल, नान असेल किंवा आपलं बालुशाही, विविध प्रकारची पिठं आपण त्या ग्राइंडरमध्ये बघणारच आहे म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि याच ग्राइंडरमध्ये केकचं पीठ असेल किंवा बिस्किटाचं पीठ असेल किंवा ब्रेडचं पण पीठ याच ग्राइंडरमध्ये मळून मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे जे थोडेसे राहिलेले आहेत रेसिपीज ते आपण मी चॅनलला लवकरच अपलोड करणार आहे. आणि दुसरं म्हणजे काय, ओलं खोबरं कसं खवायचं ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे ग्राइंडरमध्ये. आणि वाळलं खोबरंसुद्धा कसं खवायचं ते पण मी तुम्हाला ग्राइंडरमध्ये दाखवलेलं आहे, ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. आता थोडेसे जे करायचे रेसिपी राहिलेले आहेत त्या पण आपण लवकरात लवकर प्रयत्न करेन की बनवून टाकण्याचा लवकरात लवकर प्रयत्न चालू असेल माझा. आणि सगळ्यात मेन म्हणजे उन्हाळ्याचं वाळवण चालू आहे. तुम्हाला सगळ्यात मेन काम जे असतं ते गव्हाचं चीक काढणं असेल ते सुद्धा ग्राइंडरमध्ये अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमचं काम होऊन जाईल. त्यानंतर सालपापडीचं पीठ असेल किंवा कुरड्याचं पीठ असेल, प्रत्येक प्रकारच्या कुरड्याचे पीठं करू शकता तुम्ही. किंवा भरपूर असे बाजरीचे किंवा ज्वारीचे किंवा मक्याचे तुम्ही सुद्धा सालपापड्याचे बनवायचे पीठ आहेत ते पण तुम्ही ग्राइंडरमध्ये बारीक करू शकता. आणि इव्हन सगळ्यात मेन राहतो तो म्हणजे शाबू आणि बटाटा, ते दोन्हीचे पण पीठं तुम्ही ग्राइंडरमध्ये करू शकता. असा आपला बहुउपयोगी जो ग्राइंडर आहे त्याचे तुम्हाला उपयोग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला त्यामध्ये दुसरं काय बघायचं असेल ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि मी नवनवीन रेसिपीज पण ट्राय करत असते, ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.